अधिक मास महात्म्य अध्याय 4. श्री गणेशाय नमः. जय अयोध्यावासी श्रीरामा, चराचराचा फलांकित द्रुमा, सदा सर्वदा तव नामी प्रेमा, दे नाम महिमा पतितापै. तोडुनिया भवपाशबंधन, अखंड घडो मज भजन, हेची देई कृपादान, वरदाने आपुलिया. आता ऐका श्रोते जन, मल महात्म्य आख्यान, जे आचरलिया घडे पुण्य, करा श्रवण भवार्थे. श्रवण केलिया सतत, व्रताचे फळ होय प्राप्त. दान पुण्य न घडे जरी तप, तरी घ्यावे माप श्रवणपंथी. या मलमासाचे ठाई जाण, करावे गोब्राह्मण सेवन. म्हणून लक्ष्मी प्रति नारायण, करी कथन तेची ऐका. जया इच्छा वाटे अंतःकरणी, पापाची झाली पाहिजे धुणी. तरी पूजावे ब्राह्मणा लागुनी, अगत्य करुनी मलमास. तरी ते ब्राह्मण असावे कैसे, इही लक्षणी जाण ऐसे. ऐकताची संशय निरसे, मनी ठसे प्रबोधू. मुख्य ब्राह्मणाचे लक्षण, करावे षट्कर्मार्चन. अध्ययन अध्यापन, उपासन अग्नीचे. तपश्चर्या करावी जाण, सुशीळवरी संध्या स्नान. करुनी नसावे लोलुप्तपण, संतुष्ट मन असावे. असंतुष्ट द्विजनष्ट, असंतुष्ट असलिया वरिष्ठ. तरी तो न म्हणावा श्रेष्ठ, ऐसे स्पष्ट वेद बोले. म्हणोनी लक्षणयुक्त ब्राह्मण, तेची श्रेष्ठ चहुवर्णाते जाण. आता ऐका आणिक कथन, वर्तती कैसेनी ब्राह्मणाते. जे करती अश्वसेवन, उपर्जिती इतरा लागुन. युद्ध हव्यास मनी धरुन, करीती सेवन रूपाचे. तेथे कैचे संध्या स्नान, न घडे षट्कर्मार्चन. तरी तो क्षत्रिय धर्मपूर्ण, तोही संपूर्ण नसे पै. अश्व उपर्जिती निजांगे, जे करीती संसार सांगे. तेथेही अश्वविक्रयांगे, न घडे सांगतया ते. म्हणून क्षत्रिय धर्मी ब्राह्मण, ते पूजना योग्य नव्हे ती जाण. आता ऐका दुसरे लक्षण, सांगतो जाण ब्राह्मणाचे. पशुसेवा निरंतर करून, जे करती वाणिज्य कर्मार्चन. धन मिळविती भाडे करून, ते वैश्य जाण म्हणावे. त्याही वरी रसविकय, घृतमधु लवणादी पाहे. घृतमधु संचय आहे, तुळराशी अपार. नाना वस्तुजात संग्रह, करून करी जो विक्रय. तो वैश्य धर्मा ब्राह्मण पाहे, नसाहे प्रतिग्रही. ऐसे कर्म ब्राह्मण आचरता, तरी तो वैश्य बोलिजे तत्वता. ब्राह्मणपणाची वार्ता, बोलो नये जाणपा. पशुसेवा करून नित्य, कृषिकर्मा ते आचरत. तेणेच योगे संसार कृत्य, चालविती निरंतर. तेथे स्नान संधे ते कैची, अष्टप्रहर चिंता कृषीची. होय न होय तयाची, करणे घडे तयाते. म्हणोनी ऐसे जे का ब्राह्मण, ते शूद्रा ऐसे म्हणावे जाण. प्रतिग्रह तया लागुन, न द्यावा जाण धर्मिष्ठे. आता परघात कर्मे करी, नीच यातीची संगती धरी. वाट पाडोनी वस्तु हरी, जीवे मारी प्राणिया. चौर कर्मे करुनी जाण, उदरनिर्वाह चालवी आपण. दुसऱ्याचे द्रव्य अभिलाषून, उपार्जन चालवी जो. करिता अभिलाष द्रव्याला,
बहुत मनी संतोषला, म्हणे आज लाभ मोठा झाला, पुढे तयाला सुटका कैची. ऐसा न करी जो विचाराते, आणि अन्योन्य कर्मी प्रवर्ते. भक्षा भक्षणे चित्ते, कृतज्ञता सदा वसे. नाही संध्या नाही स्नान, नाही पितरांचे तर्पण. तेथे कैचा धर्म आणि दान, पर्वकाळ धर्म तोही नेणे. पापद्रव्य साचले साची, सेवा करी नित्य कुटुंबाची. परिनेणे स्वधर्माची, नित्य पापाची वासना. नित्य अनित्य क्रिया पाही, ठाऊके नसे जया हृदयी. तरी तो ब्राह्मण ऐसे पाही, विपाद पशु बोलिजे. जो ब्राह्मणांचे ऋण घेऊनी, पुन्हा न देती तया परतुनी. मोठा लाभ झाला म्हणोनी, निज मनी हर्षित. तरी ब्रह्मस्वहरणा ऐसे पाही, मारक विष दुसरे नाही. नेऊन घाली अपायी, रवरव नरकात पै. आधीच ब्रह्मस्व मारक, त्याही वरी कृतघ्न मारक देख. द्रव्यावरी जो सदा आसक्त, पोट न खाय अन्नाते. ऐशियांचे ऋण घेऊनी, जो न देई मागुत्यानी. तरी तो पचे नरक भुवनी, परी सुटका तया लागुनी आसेना. येच विषयी इतिहास, ऐक होनी सावकाश. पुराणांतरी संमतास, पहावे बरे आदरे. ऋणवैर आणि हत्या, हे तो न चुके सर्वथा. म्हणून दृष्टांतासी कथा, आकर्णवू बरी. कोणी एके देशीचा ब्राह्मण, क्षत्रिय धर्मी परमनिपुण. अश्वावरी आरूढोन, विदेशा लागुनी तो गेला. घरी कुटुंब असे सर्वही, परी धनाशा धरून जीवी. वरी शौरत्वाची उर्मी पाही, अंगी बैसे तयाच्या. म्हणून पातला विदेशा, धना लागी चालली वयसा. वर्षे क्रमिली 12, द्रव्य आशा बहुतची. धनाशा धरुनी बहुत, उपर्जिता जाला नृपनाथ. धन मेळविले बहुत, ऐका गणती तयाची. सुवर्ण नाणे 700, द्रव्य जालेसे निभ्रांत. मग मनी उपजला हेत, गृह आशा चिंतात उद्भवली. निरोप घेऊन माघारी, परतता जाला निज मंदिरी. तव मार्गी काय झाली परी, तेची निर्धारी ऐकिजे. दूरदेशी विदेश पंथ, मार्गक्रमी दिवस बहुत. येत येता एका मार्गात, स्नानाते उतरे मध्यान्नी. वारू उभा करून तेथ, वस्त्रे फाडून समस्त. एक झरा उपसोनी तेथ, स्नान करीत बैसला. स्नान संध्या वरचे वरी, करून सोडिली सीदोरी. तांबूल घेऊन वरचे वरी, परिधान करी लगबगे. लगबग झाली जाण्याची, मनी आस उद्भवली कुटुंबाची. म्हणे आजच भेट घेऊ तयेची, परी गाठोडी धनाची विसरला. पैसोन अश्वावर पाही, निघता झाला लवलाही. द्रव्य आठवून त्याचे हृदयी, हर्षे पाही विसरला. तव तो गेलिया मागे जाण, एक पांथिक बैसला येऊन. तयाने निरखिता ठिकाण, सापडले धन अनायसे. मग उठोनी अति तातडी, निघता झाला लवड सवडी. म्हणे पुढे करावी परवडी, स्नान आणि उपहारू. म्हणून तो पंथ क्रमित, तव आणिक एक शूद्र तेथ. येऊन या बैसत, सिदोरी सोडित भक्षावया. इकडे मार्गी जाता अश्वावरी, स्मरण करीतो अंतरी. तव द्रव्य न दिसे पदरी, विसर निर्धारी मज झाला. म्हणून तैसाची अश्वपीठित, येता झाला पूर्वस्थळाते. जेथे केले असे स्नानाते,
आला तेथे लगबगे, तो तेथे शूद्र असे बैसला, पाहून तया ते बोलता झाला, तुम्ही येथे केधवा आला, ते आम्हाला सांगीजे. तव शूद्र बोले ते समयी, क्षण एक अवकाश झाला पाही, मग तो म्हणे या ठाई, धन तुझ सापडले पै माझे. शूद्र म्हणे मी नेणे सर्वथा, तुझा द्रव्यार्थ केवता, येऊ वदे शतसाता, द्रव्यार्थ माझे सुवर्ण, ते तुवा अभिलाशिले, माझे मज देता भले, नाही तरी जासी वधिले, मज हस्ते पापिष्टा. येरू आणवाहे ते समयी, मग म्हणे माझा झाडा घेई, महापुरुषा तू कवणे ठाई, विसरलासी धनाते. ऐसा कलह उभयता, होत असे हो तत्वता, शूद्राजवळी न देखे तत्वता, मग प्रवर्तला घाता तयाचिये. मग तया ते म्हणे ते वेळे, बरे झाले ते बरे झाले, परी मी स्वयं संतोषे आपुले, अर्धभाग देतो तुते. अरे माझी 12 वर्षाची कमाई, तू अभिलाषू नको या ठाई, येरू आणवा होनी म्हणे नाही, नेत्री पाही देखिली म्या. मग सक्रोध होऊन अंतर, वस्त्रे पुसुनी खडगधार, तात्काळ तयाचे शरीर, छेदिता झाला पै. क्षते क्षीण होनी अंतरी, म्हणे आता केवता जावे घरी, मुख स्वकुटुंबाते केविदाऊ तरी, म्हणून माघारी मुरडला. इतुका वृत्तांत येथे झाला, पहाला कवणाला कवण मेला, ऐसी ते असे विचित्र लीळा, पुढे कथिला अवधान द्यावे. अंतरिक्ष जाता नारद मुनी, इतुका वृत्तांत देखिला नयनी, मग तैसाच वैकुंठा लागोनी, त्वरे करोनी पातला. भावे नमिला देवराया, इही मस्तक ठेविला चरणा, पुसते झाले आगमना, कोठोनी येणे पै झाले. नारद म्हणे हो घननिळा, फिरत फिरत आलो भूतळा, परी तेथे देखिजे लीला, ती दयाळा अवधारी. मग सविस्तर कथन, झाले ते कथी ब्रह्मनंदन, म्हणे लाभ कवणाला गुण, आणि मरण कवण पावला. ऐसी अन्यायाची परवडी, तू निरखिसी की आवडी, हे जगा माझी तुझी प्रौढी, बरी न दिसे गोविंदा. तू तव त्रैलोक्याचा नाथ, हा अन्याय नसे अवगत, ही तव करणी अद्भुत, बरी न दिसे तुझ लागी. ऐकुनिया मुनीचे वचन, हासे आले जनार्दन, म्हणे हा अपराध माते जाण, न लावावा दयानिधे. हे तो ज्याची करणी जैसी, भोगिती जाण हो तैसी, ते दूषण ठेविता आम्हासी, जाणून होसी अज्ञान. आता ऐकिजे कथन, आणि हत्या जाण, न चुके कवणा लागून, तेची कारण अवधारी. जया ते प्राप्त झाले जे धन, तो पूर्वी होता सधन, तयापासून घेतले धन, मेला शूद्र तेणे पै. जयाने मारिले शूद्रासी, तो जामीन झाला होता त्यासी, वायदा भरता दिवसा दिवसी, नेदी द्रव्यासी मागता. मग त्या सावकारे तगादा, जामिना मागे लाविला सदा, येरू पेटला से द्वंद्वा, परी तो न सुधा नायके. मग देण्याची काळजी भारी, न सोसेची निधारी, म्हणून पोटी घातली सुरी, प्राण निर्धारी तेणे दिधला. आता जो होता सावकार, तोची द्रव्य घेऊन गेला समग्र, ज्याचे केले तो होता जामीन थोर, म्हणून प्रकार हा झाला. आपली जामीनगत उगवून,
शेखी त्याचाही घेतला प्राण, पूर्वी त्याचे घरी सुरी घेऊन, दिधला होता प्राण पैतेणे. तोची अंतरी साधून वैर, खडगे तोडिले तयाचे शिर. हा तव बोल कवणावर, सांगा मुनी निर्धारे. ऐकून विष्णुमुखीची वाणी, तटस्थ झाला नारद मुनी. मग नमस्कार करुनी, ऊर्ध्वपंथे तो गेला. ऐसी हे दृष्टांती कथा बरवी, श्रोतिया ते निवेदिली अवघी. या लागी जीवी गोष्टी धरावी, सरती करावी वचनी हे. आदवो ब्राह्मणाचे घेऊ नये ऋण, घेतलिया न ठेविजे जाण. ते तो आपायाचे कारण, होय निसंतान पैतेणे. असो आता हे मागील कथन, आठव देतो तुम्हा लागून. मागे निवेदिला ब्राह्मण धर्म जाण, सर्वजनी परीसीला. तरी म्हणाल कैसे कथन, परीसीजे व्यास वचन. माझे पदरीचे न होती जाण, श्लोकी जाण पुराणीचे. ऐसिया श्लोकाधारे करून, केले ब्राह्मण धर्माचे निरोपण. म्हणून न ठेवाजी दूषण, मज लागूनी स्वामिया. ग्रंथगर्भी असे भाव जैसा, तरी वदावा लागे मग तैसा. तरी ब्राह्मण पाहिजे कैसा, तेही दशा अवधारी. इही लक्षणी पाचारुणी ब्राह्मण, तयाची पूजा अगत्य करून. मग यथानुशक्त्या द्यावे दान, अपुपान्न कृतेसी. घृत शर्करा युक्त पाही, 3 दशक वरी 3ही. दक्षिणे सहित भरवी, घृतयुक्त तैदीजे. वापी कूप सरोवर जीवन, तेथे करावया प्रातस्नान. ऐसे मासवरी करिता जाण, घडे पुण्य ते ऐका. गंगा यमुना सरस्वती पाही, ते प्रयाग स्नान घडे देही. वरी ब्राह्मण पूजा बरवी, स्नेहे करावी आदरे. तेणे पुण्ये करोणी जाण, होय पाप मलाचे क्षालन. अपमृत्यू गंडांतर दूर होऊन, वैकुंठ भुवन तो पावे. राजा हो अथवा रंक, सर्वास लाभ समान देख. यदर्थी संशय आणिक, न धरावा देख मानसी. काळे करुणी तीर्थाचे फळ, शरीर शक्ती यात्रा सफळ. द्रव्यशक्ती यज्ञाचे फळ, सेवा फळ ब्राह्मणाची. ब्राह्मण सेवा फळे तत्काल, आतृप्त भोजन घालिता सकल. आशीर्वाद देती सुफळ, तोची फळे भाविका. म्हणून देवाचे मुख, ते ब्राह्मण जाणीजे देख. या लागी सेवा अधिक, मासा माझी निर्धारे. क्वचित वेद मंत्रोच्चारी, क्वचित पुराणज्ञ जरी. तरी घेतला शास्त्राधारी, दानाधिकारी असे तो. ऐसा इतिहास बरवा, निवेदिला तुम्हा सर्वा. येथे संशयो न धरावा, शास्त्री घ्यावा प्रत्ययो. स्वस्ती श्री अधिक महात्म्य, ब्रह्मांड पुराण संमंत. मनोहर सुतवीरचित, चतुर्थोऽध्याय गोडहा. इति चतुर्थोऽध्याय समाप्तः.